आज देशभरामध्ये महाशिवरात्रचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येत आहे आणि त्यासाठी देशभरामध्ये मोठ्या उत्साहात भाविक भक्त महाशिवरात्र निमित्त दर्शनासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या जालना जिल्ह्यातील उकडगाव उत्तरेश्वर या मंदिरामध्ये आहे आणि सध्या या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी रांगा लावून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उत्तरेश्वर मंदिर जे आहे ते गोदावरी नदी काठावर वसलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने खरं तर जे भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये सकाळपासूनच भाविक भक्तांची मोठ्या रांगा असल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत सध्या या मंदिराचे पुजारी आहेत, थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकी या मंदिराची आख्यायिका काय आहे। दादा काय सांगणार, सध्या या मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे, किती वर्षापासून हे मंदिर वसलेलं आहे, काय सांगणार? हे मंदिर 900 वर्ष झाले, ते पुरातन मंदिर आहे। हेमाडपंथी मंदिर जागृत दैवत आहे। असे शिवरात्र महाशिवरात्र असे भरते की बस खूप जिल्ह्यातून लोक येतात, पब्लिक गर्दी असते ना। गर्दीचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की रांगा असतात 12 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत रांगा असतात। रांगा असतात, रांगेचे असं झालं की कार्यक्रम बी सकाळपासूनच चालू असते। अभिषेक, पुन्हा महाआरती असते, 7 वाजता महाआरती असते महादेवाची, पूर्ण आरती असते ना। आणि परत रांगा 8 ते 6 वाजेपर्यंत रांगा असतात आणि रात्री परत अभिषेक असते, परत 6 ते। उत्तरेश्वर नाव काय पडलं आहे या मंदिराला? साधारण किती वर्षापासून मंदिर आहे? हे 900 वर्षाचं आहे ना, 900 वर्षाचं पुरातन आहे मंदिर आहे। उत्तरेश्वर नाव की हे उत्तरेचे तोंड आहे त्यांचं, म्हणून उत्तरेश्वर नाव पडले। ते असं सांगते जुन्या की ते महादेव इथे उतरले म्हणून उत्तरेश्वर नाव पडले असं सांगते। आता माझ्या वडिलांनी मला सांगितलं म्हणून मी साधारणतः कोणते कोणते कार्यक्रम या महाशिवरात्र निमित्ताने या ठिकाणी होत आहेत, काय सांगणार आहात? कार्यक्रम आपले सकाळी अभिषेक असतात, परत महाआरती होती, परत दर्शन यात्रा आहे नी, दर्शन यात्रा असते, परत रात्री दर्शनाच्या गर्दी कमी झाल्याच्या बातमी हरिपाठ 6 वाजता असतो आपला। 6 वाजता हरिपाठ असल्या की नंतर आपले हे पालखीची मिरवणूक असते, गोदावरीला काठाला गर्दी पालखी आपली गावातून मिरवणूक, आणि परत 1-2 ला मंदिरात येते। अगदीच आपण पाहिलं तर उत्तरेश्वरला जे उत्तरेला हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी या मंदिराचं जे नाव आहे ते उत्तरेश्वर आहे। या ठिकाणी अशी देखील आख्यायिका आहे की महादेव पार्वती या ठिकाणी उतरलेले होते, ते भ्रमित असताना म्हणजे या ठिकाणी आल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळेल। त्यापासून हे जे मंदिर आहे ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते। मागील 900 वर्षापासूनचं हे जे मंदिर आहे ते पुरातन आहे, त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावून असतात। दरवर्षी या ठिकाणी मोठ्या कार्यक्रम देखील होत असतात, ज्यामध्ये गोदावरी परिक्रमा असतील किंवा जे महाप्रसादाचे कार्यक्रम असतील, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या स्थितीमध्ये आज जे महाशिवरात्र आहे त्या महाशिवरात्रीनिमित्त जे त्या ठिकाणी भाविकांनी अशा पद्धतीने मोठ्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अजय गाढे, LS मराठी, उकडगाव, जालना।